अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन विश्वेनारा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सदय तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पाविसे. विशेष गंगाजळाहुनी आपुले असे महिमान पाप ताप दैन्य त्या तुमच्या चरणेच निवारिती. स्वामीचरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळपा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराजे वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चौकडे कोणाची पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे राजेवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामीरत्न लादले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी राव मल्हार राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार यायचा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणी एके दिवशी सभे माझे बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊने अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेन. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला तर नृप लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मनसी असो द्या. ऐसा ऐकूनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. संजीवन विद्ये साधाया करता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटेचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पाधिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मनसी त्या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लोढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. असा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवक जननी ऐसे सदा करिता ती. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदिली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सल्ये कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले. द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविता एक युक्ती एकांती गाठुनी चोळपाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थ्यांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदर्यांसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले. द्रवणी सर्व वशा चोळप्पासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराजे तया समयांचे आनंदावृत्ती पैसले. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थ्यांनी बडोद्या माझी चालावे. तेथे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे एकोनिया वचन समर्थ्यांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्ला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. पुढील अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे. इतिशी स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त पच्चमध्याय गोढा. श्रीअस्तु शुभम भवतु.